रेल्वेखाली उडी घेऊन तरुण संपवणार होता जीवन, पोलिसांनी वाचवले। सांगली पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलीस ठाणे हद्दीतून तो बेपत्ता झाला होता। त्याचा शोध सुरू होता। फिरता फिरत तो सांगलीत आला होता। सांगलीत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचं नातेवाईकांना फोन करून त्याने सांगितलं। नातेवाईकांनी मोबाईल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला। सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवलं। पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवून गुरुवारी त्याला सांगली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं। त्यानंतर शुक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिलं। आणि याविषयी अधिक माहिती अशी की कोंडीराम अर्जुन जेधे, वय वर्ष 25, मूळ राहणार बीड, हा सध्या रुपीनगर तळवडे पुणे येथे राहत होता। दिनांक 6 रोजी तो राहत असलेल्या खोलीतून बाहेर पडला, त्यानंतर परतला नाही। त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला। त्याचे नातेवाईक योगेश येवले, राहणार पाटोदा, जिल्हा बीड यांनी दिनांक 8 रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याचा शोध सुरू होता। फिरत फिरत तो सांगलीत आला होता। गुरुवारी त्यांनी नातेवाईक येवले यांना कॉल करून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं। त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून विश्रामबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि त्याची माहिती देण्यात आली। विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अंमलदार रोहित बन्नी, श्रीधर फुके यांनी कोंडीराम याचा शोध सुरू केला। मोबाईल लोकेशनवरून शोध सुरू असताना त्यांनी मोबाईल बंद केला, तेव्हा बन्नी यांनी चिखली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांकडून कोंडीरामचा फोटो मागून घेतला। फोटोवरून सांगली रेल्वे स्थानकावर शोध घेऊन कोंडीरामला ताब्यात घेतलं, तेव्हा तो नशेत असल्याचं आढळून आलं। रेल्वेखाली उडी घेण्यापासून त्याला रोखलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।